रद्द करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे असं की हा बाह्यवळण रस्त्याची मुळात आवश्यकता नाही, कारण की रेल्वेकडे सुरुवातीपासून जो ट्रॅक आहे खालचा रेल्वे ट्रॅक, तिथं ऑलरेडी एक उड्डाणपूल 165 कोटीचा आज मंजूर झालेला आहे. 165 कोटीचा उड्डाणपूल मंजूर झालेला असताना आणि तिथं रेल्वेची मुबलक जागा उपलब्ध आहे, तिथून 2 ट्रॅक जाऊ शकतात. आणि पण बाह्यवळण फक्त 5 ते 5.5 किलोमीटर गंगाखेड शहराच्या नागरी वस्तीमधून हा रस्ता जात आहे, त्यामुळे आमचा हा रस्ता रद्द होण्यासाठी आमचा विरोध आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की जो हा ट्रॅक परळी ते परभणी जाणार आहे, मग परळी ते परभणी ट्रॅक जाणार आहे तर गोदावरी नदी पात्रावर ह्याचं प्रयोजन काय आहे? तिथून पुढे हा डबल ट्रॅक कसा न्यायचा? कारण की गोदावरी नदी पात्रावर जो रेल्वेचा पूल आहे तो पूल इंग्रज काळाचा पूल आहे, इंग्रज काळामधला, आणि त्याची व्हॅलिडिटी आता संपत आलेली आहे. मग ते पुढे कसं नेणार आहेत? मग ह्या जर तिथं पूल होण्यासाठी किंवा काही उपलब्ध करण्यासाठी 5 ते 10 वर्षाचा काळ जाण्याची शक्यता आहे. मग आजच लोकांच्या जमिनी घर पाडून का बळकीत आहेत? म्हणून त्यामुळे ह्यांच्याकडे उपलब्ध जागा आहे, गंगाखेडला उड्डाणपूल मंजूर झालाय, त्याच्यामुळे हा बाह्यवळण नागरी वस्ती आणि लोकांच्या चांगल्या जमिनीतून हा बाह्यवळण निघू नये असं आमच्या ठिकाणी ठाम भूमिका आणि ठाम. हो हो, नक्की नक्की. ज्या वेळेस संयुक्त मोजणी झालेली आहे ती संयुक्त मोजणी कोणत्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता किंवा कोणत्याही जमीन मालकाला, प्लॉट मालकाला, घर मालकाला विश्वासात न घेता परस्पर मनमानी प्रकारे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना संयुक्त मोजणीचा अहवाल मागितला तरी ते आम्हाला देत नाहीत. त्यांच्यावरच्या सह्या शेतकऱ्यांच्या नावाने इतर कोणी मारल्याचा असा संशय शेतकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे ते संयुक्त मोजणीला आमचा विरोध आहे. काय बैठक, काय चर्चा? आम्ही रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी आलते, त्याचबरोबर सिकिंद्राबादला आमचं शिष्टमंडळ गेलतं आणि नांदेड या ठिकाणी शिष्टमंडळ गेलतं. पण त्यांचं मत सुरुवातीला असं आलं की आम्ही तुमच्या जमिनी घेण्यासाठी आम्हाला काही इंटरेस्ट नाही. जो प्रोजेक्ट तुमच्या इथल्या एसडीएम कार्यालयाने जो रस्ता आम्हाला दाखवला किंवा जी जागा दाखवली तिथंच आम्ही घेणार आहेत, आणि त्यांनी जो की मोबदला काढलाय त्याच प्रकारे आम्ही मोबदला देणार आहोत. बाधित व्यक्तींना पण तुम्ही रेल्वे प्रशासनामध्ये नोकरीसाठी अप्लाय करताय? नक्की नक्की. बाधितांमध्ये आम्ही एक स्पष्टपणे सांगतो की बाधितांमध्ये जे शेतकरी आहेत, कारण की रेल्वे हा कमर्शियल प्रोजेक्ट आहे, त्याच्यातून उत्पन्न होणार आहे. त्याच प्रकारे शेती बी हे उपजीविकेचं साधन आहे. आम्ही म्हणत नाहीत की प्लॉट धारकांची स्पष्ट भूमिका आम्ही दिशाभूल कुणाची या ठिकाणी करणार नाही. ज्यांच्या शेत जमिनी जाणार आहेत त्या शेत जमिनीतल्या जे कोणी कुटुंबातील म्हणजे त्या बाधितांच्या कुटुंबातील लोकांना सरकारी नोकरी देणं हे शासनाला आवश्यकच आहे, कारण की त्यांच्या उपजीविकेचे साधन जात आहे. अशा आमच्या या ठिकाणी नक्की 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 स्थानिक प्रशासनासोबत काही चर्चा? नक्की नक्की. स्थानिक प्रशासन हे अतिशय दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. त्यामध्ये एसडीएम कार्यालयाचे काही क्लर्क आहेत, तहसीलचे काही माणसं आहेत, आणि हे सगळ्यांची जे एकूण 13 डिपार्टमेंटचा हा प्रोजेक्ट आहे की मोजणी, भाव ठरविणे, भाव देणे, झाडाची, ह्या सगळ्या गोष्टी हे सर्व जे काही आहे ते एसडीएम कार्यालयाच्या अंडर किंवा एसडीएमच्या अंडरमध्ये येतं. पण आम्ही यांच्यासोबत वारंवार बैठका केल्या, निवेदनं दिले, रेल रोको केला, बऱ्याच अशा गोष्टी केल्या की काल परवा तर महिलांचा संयम तुटल्याच्या नंतर त्यांनी बांगड्यांचा आहेर केला. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या, पण ह्याच्याकडे एसडीएम कार्यालयानं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि मनमानी प्रकारे कारभार सुरू आहे. आणि विशेष म्हणजे हे आंदोलन सुरू असतानाही सुरडवाडी या गावचा त्यांनी अंतिम निवाडा मार्गी लावला, त्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे आता प्लॉट धारकांवर ते अन्याय अशाच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की हा प्रकल्पच आम्हाला रद्द करायचा आहे. कसं आहे, हे पूर्ण प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली चाललं असा आमचा निष्कर्ष निघालेला आहे. मतजबाब. त्याचं कारण असं आहे की यामध्ये जो बाह्यवळण चाललेलं आहे यामध्ये त्यांना गडगंज संपत्ती मिळवायची आहे, जेणेकरून जेवढे लाभधारक, मग प्लॉट लाभधारक असेल, घर बांधलेले मालक लाभधारक असतील किंवा शेतीवाले असतील, या सर्वांच्या संसारावर वरवंटा फिरवून स्वतःची पोळी भाजविण्यासाठी त्यांनी हा जाणून बुजून हा प्लॅन्ट आणला असा माझा समज आहे. त्याचं कारण एक आणखीन, आणि ते होण्यासाठी एसडीएम साहेबाकडून पोलीस प्रशासनाला पुढे करून आमच्यावर दबाव टाकण्याचं काम चालू आहे. आता काँग्रेस आमचे योगेश फडणवीस जे सांगितलं की बाबा मला एकट्याला गोड बोलून नेलं, त्याच्यावर दबाव टाकण्याचं षडयंत्र केलंय. मला पोलीस यंत्रणेला आणि या शासकीय यंत्रणेला, म्हणजेच एसडीएम साहेबाला सांगायचंय
तुम्ही जर आमच्या एका एका कार्यकर्त्यावर असा दबाव टाकण्याचं काम करीत असताल तर होणाऱ्या प्रसंगाला किंवा होणाऱ्या या नादुरुस्ती कुठला कार्यक्रम असो त्याला सर्व उद्रेकाला तुम्ही सर्व जबाबदार राहतील. अहो या माणसाचा एवढा उद्रेक झालाय, आम्हाला तर जागा द्यायचीच नाही साहेब. आमचा हा ठाम निर्णय. त्याच्यासोबत काही चर्चा केली होती का हो? आम्ही आमच्या सोबत यांची अगोदर चर्चा करता वेळेस हो याची नाही मोजणी झालेलीच नाही. पंख्याखाली बसून मोजणी केली आणि दाखवलं मोजणी केली म्हणून. आमचं जनता सगळे अडाणी आहे किंवा त्यांना माहितीच नाही. काय कर्मचारी त्या जागेवर बी नव्हते, मग मोजणी कुठून केली? काल भूसंपादन अधिकाऱ्यानं तर आम्हाला असं सांगितलं, एवढ्या लोकांचा जर सर्वे दाखवला तर एकाने तरी विरोध का दाखवला नाही. मला आश्चर्य वाटायला म्हणले. चक्रा मारले आम्हाला नुसतं ह्याला यायले सुद्धा सांगितलं नाही, आम्हाला सर्वेला यायले तेवढी सुद्धा लोकांनी माहिती सांगितली नाही. कशामुळे सांगितले नाही? आमचं पण घर आहे, आम्ही आज मजूरदार येतो, रोज आम्ही 200-300 रुपये रोज काम करतो. आम्हाला 2 मुलं येतं, आम्ही आज 10 वर्ष झालं पलाट घेतले, आम्हाला तर काहीच रक्कम येत नाही. आम्ही पुढच्या निर्णय कसे घ्यावा? तुम्ही आम्हाला आश्वासन दाखवलं की 4 पटणे भेटणार आहे, 10 पटणे भेटणार आहे, म्हणून आम्ही सहकुशीनं शांत बसलो. सरकारने आम्हाला सहकुशीनं चांगला मदत दिला असता तर आम्ही सहकुशीनं तुम्हाला मान्यता केली असते. आम्हाला काही गरज आहे का तुमच्या संघ धक्काबुक्की करायची? हा, शिव्या दिल्या अधिकाऱ्यांनी, हे दिलं आम्हाला का दिलं? हा, कशामुळे करतात हे? आम्हाला आमचा हक्काचं आम्हाला तुम्ही दिलंच पाहिजे. हा, आज अधिकाऱ्यांनी दिले तुम्हाला? शिवाय कोणत्या अधिकाऱ्यांनी दिले? डॉक्टर सर म्हणले आम्हाला, तुम्ही म्हणले पक्ष मी त्यांना काय केलं, फ्लॅट नंबर सांगितला, सर्वे नंबर सांगितला. सर म्हणलं आमचा असं असं फ्लॅट आहे म्हणलं. तर ते म्हणले पहिलं तुम्ही तुमचे कागदपत्र आणा, त्यावेळेस तुम्हाला सगळी माहिती मिळाली जाईल म्हणले. तो रक आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. मी सरांकडे डबलच्या वेळेस गेले, सरांना सांगितलं, कागदपत्र दाखवले. सर म्हणले की तुम्हाला 4 पटणे ह्याचा पैसा भेटणार आहे, म्हणून आम्ही शांत बसलेला आहे सर. हा, आज आम्हाला काहीच भेटत नाहीये. मग आम्ही कसं करावं? आम्हाला 2 लेकरं आहेत, आम्ही कुणी बी झालं, तुम्ही झालं का आम्ही झालो, आम्ही लेकरा बाळांसाठीच केलं ना, आम्हाला 10 रुपये जास्त भेटावं म्हणून. हा,